नंतर याची प्रोसेस आपण पुढे करू. हे शेतकऱ्याला आता हे भूमिहीन शेतकरी आहेत. बरं. हा तुम्हाला शेतकऱ्याला बघा जे शेतकरी इकडे गरीब शेतकरी भूमिहीन शेतकरी याच्यावरच पोटनिर्वाह आहे त्यांचा या म्हशी जीवावर. जर या म्हशी त्यांच्या जर अशा मरत राहिल्या ना असं त्यांना नुकसान होत राहिलं ते शेतकऱ्याचं नुकसान व्हायला लागलं आमच्या गोरगरीब शेतकऱ्याचं. तर तुम्ही लवकरात लवकर यांना लवकरात लवकर मोबदला द्यावा. आणि आमचं असं म्हणणं आहे की तुमच्या जर कर्मचाऱ्यांना जर कॉल उचलला असता तर या गोरगरिबाची म्हैस वाचली असती या शेतकऱ्याची. तुम्ही त्यांचं तोंडाला सुद्धा त्यांची गोष्ट ऐकू शकता. बोला सांगायला बोला साहेब तुम्ही जर ते फोन उचलला असता का तर हे वाचतच होते आमचं जनावर. किती वेळ झाला आता याला? आता याला पाऊण तास झालाय. आता कर्मचाऱ्याला फोन करू आम्ही कदरलो. 7 ते 8 फोन केले पण ते तुम्ही फोनच उचलला. वरिष्ठांपर्यंत मी कळवतो ही गोष्ट तुमची जे पण तुमचे प्रॉब्लेम आहेत ते आणि साहेबांना आणि हे उघडे ठेवू नका तुम्ही असं ते वरिष्ठाला सांगा. सर एक गोष्ट सांगा, तुमची डीपी ज्यावेळेस तुम्ही कोटेशन घेतात पैसे घेतात तर तुम्ही आता खरंच असे फ्यूज याला पेटी सगळं पॅक असतंय. असं म्हणल्यावर शेतकरी तर चिटकणारे पण ते जनावर तर सहज चिटकणारे नाव माणूस ती चिटकला पाहा तिथं याच्यापेक्षा भयानी जीवित हानी झाली. आणि तेच जागेवर माणूस जनावरांची झाली ही मोठी जीवित हानी झाली असती. माणसं चिटकल्या 4-5 माणसं चिटकल्या असती किंवा काही झालं असतं काय करायचं होतं. आम्ही समजा तिला काढायला गेलो असतो आणि आम्ही हे नाही, हा जो शेतकरी हे स्वतः तिथे गेलते काढायला त्यावेळेस हे चिटकायला जर हे चिटकले असते त्या सगळं तर मग कसं केलं असतं.